खूप दिवसातून आम्ही खातोय ना, भरपूर दिवसातून खातोय. त्याच्यामध्ये शेवया आहेत म्हणून ते उपवासाला चालणार नाही. हां, ते हां. चाललं असतं. हाय अनाया. हाय अनाया. काय इकडे बघ. अनाया हाय कर. खेळणी. डान्स कर डान्स. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय ते. ब्लॉग कंटिन्यू करा. आणि असं काही मी वेअर केलं आहे आज. कुर्ती आहे. ही कुर्ती मला अक्षयने माझ्या बड्डेला दिलेली आहे. नाही मीच घेतलेली आहे, सॉरी.
तर आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो, तर व्हेजिटेबल्स घेऊन आलो, कारण संडे होता आज. तर तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलेलं आहे ते, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि श्रावण चालू आहे, तर सगळं आता व्हेज आहे. मस्त भाजीपाला आला आहे मार्केटमध्ये. तर चला तुम्हाला मी काय काय आणलं आहे ते. तर हे आणले, बटाटे आहेत संपलेले, ते कोथिंबीरची जोडी आणली, कारण प्रत्येक याला लागते. आणि मी हे पण कोथिंबीर वडीसाठी कढीपत्ता पण लागतो, अद्रक, काकडी, ॲप्पल आणलेत. आणि हे सगळं आणलं आहे, फ्रूट्स आणि फ्लावर, मटार. हे आवडतं का तुम्हाला? आम्हाला तर आवडतं. घोसाळा, गाजर, टोमॅटो ही भजीसाठी. तर एवढं सगळं घेऊन आलेलो आहोत आम्ही. आणि मला आज हे पण लावायचं आहे व्यवस्थित, डब्बे वगैरे मी जे आणलेले आहेत ग्लासचे कंटेनर, त्यात मला साखर, चहा पावडर सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं आहे ते. तर ते पण मी आजच करणार आहे. तर चला बघूयात आता कसं काय होतं आहे ते. तर फटफट करून घेते आणि तुम्हालासुद्धा दाखवते. आणि तुम्हाला आवडतं आहे का मी कसं मस्तपैकी ऑर्गनाईज करते ते. तर अक्षयने हे आणलं आहे, फालुदा आहे. खूप दिवसातून आम्ही खातो आहे ना, भरपूर दिवसातून खातो आहे. 12ला अजून 15-20 मिनटं बाकी आहेत, तर म्हटलं फटफट खाऊन घेतो आधी आम्ही, कारण उद्या उपवास लागणार आहे. तर चलो, शेवया आहेत म्हणून नाही तर उपवासाला चालणार. वेट बोलतो, त्याच्यामध्ये शेवया आहेत म्हणून ते उपवासाला चालणार नाही. हां, ते हां. चाललं असतं. हे सगळं काय रबडी वगैरे आहे ना, तर ते चालतं उपवासाला. तर चला आम्ही खातो आणि मग आपण भेटूया पुन्हा, कारण मला ते कंटेनर वगैरे मस्त व्यवस्थित लावायचे वगैरे आहेत. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. स्पून, आमचे दोन्ही पाठ बघितलं. हो आम्ही देव माणूस बघतो, तुम्ही पण बघता का? भारी आहे ना, एकदम मस्त आहे. खूप म्हणजे खूप दिवसातून खातो, दिवसातनं नाही महिन्यातनं खातोय. म्हणजे लास्ट केव्हा खाल्लेलं ते सुद्धा आठवत नाही आहे. मेमध्ये खाल्लेलं उन्हाळ्यात, त्यावर आता आम्ही जास्त बाहेरचं अवॉइड केलं आहे खाणं वगैरे. तर बघूया. सगळे व्हेजिटेबल्स आहेत ते मी आता कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. हे मी डीमार्टमधून घेतलं आहे, फार छान आहे, एकदम फ्रेश राहते भाजी, अजिबात खराब नाही होत. यात 1 किलो टोमॅटो राहतात व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. मिरची ठेवते, मिरची आणि फ्लावर, गाजर तर नाही राहणार, गाजर पण यातच ठेवते. बसत नाही करावं लागेल ॲडजस्टमेंट.
उद्या तर उपवास आहे, टिफिनला हे परमात्मा. फ्रीज मध्ये ठेवून देते. कढीपत्ता ठेवून देते. कढीपत्ता व्यवस्थित ठेवला डब्यात मग खराब नाही होत. आम्हाला 1 वीक चालेल. कारण तसंच ठेवून दिलं आपण फ्रीजमध्ये कॅरी बॅगमध्ये तर मग खराब होतो आणि सुकतो सुद्धा. ही थोडीशी मेहनत लागते, एक अर्ध्या तासाची, पण सगळं फ्रेश राहतं मस्त फ्रीजमध्ये. आणि कढीपत्ता तर मला लागतोच डाळीमध्ये, भाजीमध्ये, प्रत्येक भाजीत मी टाकते. फ्रूट्स त्यांच्या आणि ही काकडी आणि हे सगळं मी बाहेरच ठेवणार आहे. अद्रक ठेवते. अद्रक फ्रीजमध्ये नाही ठेवायचं कधीच, कारण फ्रीजमध्ये अद्रक खराब होतो, म्हणजे चव जाते. अद्रक बाहेरच ठेवायचं नाही. हे मी नंतर करेल. कोथिंबीर हे बघा, असं मी व्यवस्थित सगळं फ्रीज ठेवून देते. हे डबे यात ठेवून देते मस्तपैकी. माझ्याकडे एक डब्बा आहे, हे बघा, हे असे मस्तपैकी ठेवून दिलेले आहेत. आणि मला अशी फ्रीजमध्ये असं घाण व्यवस्थित क्लीन सगळं लागतं, तर मी आठवड्याला फ्रीज वगैरे सगळं व्यवस्थित साफ करून घेते. वेलकम बॅक. तर मला इथे हा एक आणि आणखी एक माझ्याकडे आहे, दाखवते. तर हा असे 2 माझ्याकडे स्टँड आहेत, काय म्हणू शकतो, यस स्टँडच बोलू शकतो आपण. तर इथे मला असं फटकन इथे चहा पावडर, साखर झाली किंवा ऑइल डिस्पेन्सर ठेवायचे आहे. स्पूनचं रँक आहे, स्टँड आहे, तो ठेवायचा आहे. कारण माझं किचन काउंटर खूप जास्त लहान आहे आणि त्यामुळे मला जास्त इथे असं पसरून नाही ठेवता येत. आणि तिकडे तर सिंक आहे, स्टँड, गॅस आहे आणि इकडे भरपूर जागा आहे, पण इकडे थोडीशीच जागा आहे. तर फटफट लागणाऱ्या गोष्टी मला इथून ट्रॉलीतून काढाव्या लागतात, ते परत उघडा बंद करावा लागतो भरपूर वेळा, सकाळी घाई असते. तर इथेच सगळं मी ठेवून दिलं तर माझी फार घाई काही होणार नाही. हे असं आहे किंवा हे तिकडे, हे इकडे असं आहे. तर तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय आहे. आणखी हा एक आहे आणि एक हा आहे. तर यात मी स्पून वगैरे ठेवणार आहे. हे मेडीमार्ट वरून घेतलेलं आहे आणि हे Amazon वरून मी मागवलेलं आहे. इथे आपण सुरी वगैरे ठेवू शकतो, कैची वगैरे ठेवू शकतो. जशा की मोठमोठ्या सुऱ्या असतात त्या ट्रॉलीमध्ये इकडे अडकून बसतात त्यामध्ये मध्ये. तर हे एकदम बेस्ट आहेत माझ्यासाठी, म्हणजे स्पून वगैरे ठेवण्यासाठी. तर दाखवते मी तुम्हाला कसं व्यवस्थित ऑर्गनाइज करणार आहे. हे इथे सुद्धा राहू शकतं किंवा इथे सुद्धा राहू शकतं.
तर चला आधी मी पटपट सामान वगैरे सगळं भरून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी कसं इथे सगळं व्यवस्थित रॅकला लावणार आहे ते. तर माझ्याकडे एवढं सामान आहे, तर तुम्हाला दाखवते मी. यात मी ऑइल डिस्पेन्सर वगैरे ठेवणार आहे. हे वालं हे एक यात बसणार आहे आणि आणखी एक आहे हे माझ्याकडे स्टीलचं आहे. आणि माझं असं एक आहे की इथे मी फ्लॉवर पॉट वगैरे असं काहीतरी ठेवेल, बघूच. ग्लास मटेरियल आहे हा. तर यात मी चहा पावडर, साखर ठेवणार आहे. आधी मी हे डबे वापरायचे स्टीलचे, पण मला असं आवडतं व्यवस्थित छान असं सजवण्यासाठी. आणि याला छानपैकी असे हे बघा कॅप लावून घेते आणि यात मी साखर ठेवते आता. तर मी याला सुद्धा कॅप लावून घेते. मस्त वाटतात ग्लासचे कंटेनर. देन मी वेलचीसाठी सुद्धा आणलेला आहे हे. हा सुद्धा ग्लास मटेरियलच आहे. आधी मी हे वापरायची प्लास्टिक, पण हे हार्मफुल नाहीये, सो मी वेलची टाकतेय. आणि त्यांनी वेलचीसाठी हा हे दिलाय स्पून. त्यात आता हे सॉल्ट साठी आहे, तर मी आता त्या सॉल्ट सुद्धा भरून घेते. मी 2 प्रकारचे यूज करते. एक हा रॉक सॉल्ट आहे आणि एक आपला नॉर्मल. यात टाकून घेते मी. आणि याची कॅप मला खूप आवडली, अशी आहे मस्त. आणि यात आपला नॉर्मल सॉल्ट, तो सुद्धा भरते मी. डेलीचा आहे. एवढंच भरते सध्या. सुद्धा कॅप लावून घेते मी. आणि हे आहेत माझ्याकडे, तर हे जिरा वगैरे त्याच्यासाठी आहेत. ते पण ग्लासचेच आहेत. हा स्टेनलेस स्टील आहे आणि हा ग्लास आहे आतून पूर्ण. आणि हे आपण असं हे पण करू शकतो, जेवढे आपल्याला क्वांटिटी मध्ये टाकायचं आहे. हे असे मी 4 घेतलेले. तर याचं आता काही इथे यूज नाहीये, तर हे मी नंतर भरेल. जेव्हा भरेल तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवेल मी. तर आता यात मला ऑइल भरायचं आहे, तर आता मी यात ऑइल टाकते. आणि हे 2 in 1 आहे, छान आहे. यूज नाही केलं, वॉश करून ठेवून दिलं होतं. तर यातून आपण ऑइल सुद्धा असं हे करू शकतो, जास्त पाहिजे असेल तर. आणि हा स्प्रे वाला आहे. तर चला, हे बघा, तुम्ही बघू शकता हे स्टील आहे आतून बाहेरून. हा ग्लास मटेरियल आहे आणि हे पण पूर्ण ग्लास मटेरियल आहे. हा रॉक सॉल्ट आहे, चहा पावडर आणि साखर, असं पैकी मस्त पैकी. आणि मला ते आता इकडे ठेवायचं आहे. मला असं फार आवडतं काय काय मस्त मस्त असं छान छान करायला, घरात नवीन वस्तू आणायला. पण जेवढं जमतंय तेवढं मी ट्राय करते माझ्या परीने. तर चला आता बघूया आपण. तुम्ही बघू शकता यात मी ऑइल सुद्धा भरलेलं आहे आणि यात सुद्धा. तर चला आता रॅम्पर लावून घेते फटफट.
तुमचं किचन सुद्धा लहान असेल किंवा जागा नसेल काउंटरवर ठेवायला, तर नक्कीच हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते विकत घ्या. कंटेनर काय एकदमच स्वस्त आहे, 150ला वगैरे आहेत ते, तर आपण करू शकतो बाय. आणि स्टँड पण आहेत ते पण स्वस्तच आहेत, एवढे पण काय महाग नाही, 500च्या आतच आहेत. तर बघा, चला हे आहे माझ्याकडे. तर यात सुऱ्या ठेवून देते. मस्तपैकी हे बघा. यात आता मी स्पून ठेवतेय. आणि हा ब्रश आहे, असं ठेवून देते. देन माझ्याकडे हे आहे, तर हे माझं मस्तपैकी इथे सेट झालेलं आहे. आणि हे ऑइल साठी आहे, इथे मी ऑइल कंटेनर ठेवणार आहे. तर हे स्टेनलेस स्टील आहे. हे एक आहे. देन हा खलबत्ता आहे, म्हणजे आता आपण अद्रक वेलची वगैरे बारीक करू शकतो, लहान करू शकतो, त्यासाठी आहे हे. देन हे कंटेनर साखर चहा पावडरचे आहेत. कारण हे लागतात आपल्याला डेली यूज साठी. ही वेलची आहे. आणि हा मिठाचे आपण इथे ठेवते मी, प्रकारचे आहेत ते. तर आता एवढी जागा माझ्याकडे शिल्लक आहे, तर कळत नाही हे काय कुठे ठेवू म्हणून. तर बघूच आता. आणखी मी इथे फ्लॉवर पॉट ठेवेल, आणि हे इथे पण ठेवू शकते मी असं. तर बघूयात आता हे कसं वाटतंय, तुम्ही मला नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा. मला जसं जमलं तसं माझ्या परीने मी केलेलं आहे, पण हे खूप छान दिसतंय. तर कुठली लिंक वगैरे पाहिजे असेल, हे सगळं मी डीमार्ट मधनं घेतलेलं आहे. हे ऑनलाईन मागवलंय, हे ऑनलाईन मागवलंय, हे ऑनलाईन मागवलंय. कंटेनर सगळे मी डीमार्ट मधूनच घेतलेले आहेत ना. क्वालिटी पण खूप छान आहे, पूर्ण ग्लासचे आहेत. तर लिंक पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला लिंक देईल. बाय. तर तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे मस्तपैकी सगळं व्यवस्थित ऑर्गनाइज केलेलं आहे. आणि जागा पण तुम्ही बघू शकता, एवढ्याच जागेत बसलेलं आहे, जास्त जागा पण नाही लागलेली. किचन काउंटर तुमचं लहान असेल तर हे नक्कीच विकत घ्या. प्रोडक्ट्स खूप तुम्हाला युजफुल आहेत, बघू शकता. तर मी हे सुद्धा भरलेलं आहे. हिंग आहे, यात जिरा आहे, आणि यात मोहरी आहे. हे सुद्धा कंटेनर मी डीमार्ट मधूनच घेतलेले आहेत. 79 रुपीजला एक आहे हा कंटेनर. तर अशा 4 घेतलेले आहेत मी. आणि यात असं सामान मस्तपैकी भरलेलं आहे. आणि हे कसं वाटलं कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा गाईज. चलो बाय गाईज. ही अनायाची लिटिल जॉयची पावडर आहे, त्यात हे सगळं आहे. तर तुम्हाला हे लहान बाळ असेल तर नक्कीच हे यूज करा, कारण हे विदाउट शुगर आहे. यात शुगर 0% आहे, शुगर नाहीच आहे. गुळाची पावडर आहे फक्त, बस. यात असे 3 पॅकेट्स असतात. 1200 रुपयाला आहे हे. सकाळी दुधात द्यायचं आणि संध्याकाळी रात्री झोपताना लहान मुलांना.
अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेलेला आहे आणि ब्लॉगचा एंड करते मी. तर थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.